नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरी शहराच्या विकासाचा नवा अध्याय। कार्यसम्राट अजय चौधरी यांच्या हस्ते बोरी तांडा युसुफिया कॉलनी रस्त्याचे उद्घाटन। बोरी शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्याकरिता ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कार्यसम्राट आणि विकासरत्न अजय चौधरी सातत्याने प्रयत्नशील आहेत। ऐतिहासिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या बोरीचे सुयोग्य नियोजन करून सर्व सुविधांनी परिपूर्ण शहर बनविण्याची त्यांची तळमळ गेल्या काही वर्षांपासून सर्वदूर दिसून येत आहे। या विकास दृष्टीचाच पुढील टप्पा म्हणून आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बोरी तांडा ते युसुफिया कॉलनी या महत्त्वाच्या रस्त्याचे उद्घाटन अजय चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांसह युसुफिया कॉलनीतील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्ते विकासामुळे रहदारीतील सोय तर होणारच, पण बोरी तांडा आणि मुख्य शहरातील संपर्क आणखी मजबूत होणार आहे। स्थानिकांनीही या कामाचे कौतुक करत बोरीचा खरा विकास अभियंता म्हणजे अजय चौधरी अशा भावना व्यक्त केल्या। लोकाभिमुख कार्य, दूरदृष्टी आणि विकासासाठीची सातत्यपूर्ण धडपड यामुळे अजय चौधरी यांच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे। लोकहिताचे काम करणाऱ्या नेतृत्वाला जनतेचा ठाम विश्वास आणि बळ मिळत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। काय सांगाल भैया की बोरीच्या जवळपास सर्व वार्डामध्ये रस्त्याची, लाईटची आणि पाण्याची व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि आज या बोरी तांडा या ठिकाणी तुम्ही उद्घाटन केलं रस्त्याचं, काय सांगाल याबद्दल? वास्तविक पाहता मागील अनेक वर्षापासून बोरी तांडा येथील लोकांची इथे मागणी होती की या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे। मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना बोरी तांडा आणि झोपडपट्टीचे अनेक प्रश्न या ठिकाणी, लाईटचे असो, पाण्याचे असो, सर्व प्रश्न या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत। परंतु राहिलेला जो काही अर्धा रस्ता होता तो रस्ता देखील पावसाळ्यामध्ये झोपडपट्टीमधील रहिवासी जे आहेत, युसुफिया कॉलनीमधील जे रहिवासी आहेत, त्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत होता आणि ती गोष्ट सर्व येथील नागरिक असतील, आमचे सन्माननीय आनंद काका चौधरी असतील, विजय राठोड असतील, सर्व या ठिकाणचे रफिकभाई असतील, खारीसाहेब असतील, सगळ्यांनी या ठिकाणी रस्त्यांची मागणी वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी केली आणि त्या मागणीची दखल घेऊन आज या रस्त्याचं कामाचा सुरुवात होत आहे। ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे। झोपडपट्टी, युसुफिया कॉलनी आणि बोरी तांड्यासाठी या मागोमागही सर्व ताकदीनिशी विकास कामांसाठी आम्ही या ठिकाणी कधीही कमी पडलेलो नाही आहेत आणि यापुढेही भविष्यात या भागातील कुठलेही विकास कामे असतील ते सर्व करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी कटिबद्ध आहोत। बोरीतील अजून जसे स्मशानभूमी आहेत, तर किती स्मशानभूमीपर्यंत हे रस्ते तुम्ही तयार केलेले आहेत? बोरीतील जवळपास सर्व स्मशानभूमी जवळपास माझ्या माहितीस्तव इथे आपल्या 13 स्मशानभूम्या या ठिकाणी बोरी गावामध्ये आहेत आणि त्या सर्व स्मशानभूमीसाठी जाणारे जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचे कामे, त्या ठिकाणी स्मशानभूमीचं शेड असतील, त्या ठिकाणी तार फेन्सिंग असेल, कंपाऊंड वॉल असतील, हे सर्व कामं या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये केल्याचं एक आत्मिक समाधान मला या ठिकाणी निश्चितच आहे। कसं वाटतं बरं, लोक तुम्हाला या कामामुळे विकासरत्न या पदवी तुम्हाला बहाल करतात, तर त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतं? आता ॲक्च्युली तो लोकांचा मोठेपणा आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक छोटे कार्यकर्ते म्हणून आमचे नेते सन्माननीय विजयरावजी भांबळे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर असतील, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री जे की सकाळी 4 वाजल्यापासून लोकांच्या समवेत कामासाठी स्वतःला झोकून देतात आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून एक छोटा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही देखील आत्तापर्यंत काम करत आलो आहेत आणि यापुढेही काम करत राहू, एवढेच आश्वासन या निमित्ताने देतो। भविष्यात अजून काय कामं करताल बरं ग्रामपंचायतीच्या अंतर्गत? बोरीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार या ठिकाणी करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, त्याबद्दल मी खरोखरच या ठिकाणी सर्व बोरीवासियांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रतिनिधित्व करून मला जे मतदानरूपी आशीर्वाद दिले आणि त्या मतदानरूपी आशीर्वादामुळे जी मला ताकद मिळाली त्याच्यामुळेच आम्ही सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, पाणी पुरवठ्याची योजना असेल, निश्चितच आता लवकरच 1 महिन्याभराच्या आत निवळी धरणावरून जी काही आपण 23 कोटीची पाणी पुरवठा योजना
सन्माननीय नवाब मलिक साहेब पालकमंत्री असताना आपण मंजूर केली होती. त्या योजनेचं पाणी देखील आपल्या गावामध्ये आणण्यास निश्चितच आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या बोरी गावचे जे ग्रामदैवत आहेत रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिर, या ठिकाणी जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मंजूर करून दिला. मागील जवळपास 3-4 वर्षापासून आमचे जे बोरीवासियांचे प्रयत्न होते त्या ठिकाणी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने त्या कामाला देखील आता लवकरच सुरुवात होणार आहे. बोरीचे राहिलेले जे काही प्रश्न असतील, मग तालुका निर्मितीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी आपली नगरपंचायत करणे असेल, आपल्या बाकी जे काही गोष्टी या ठिकाणी बोरीच्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी निश्चितच येत्या काळात आम्ही पूर्ण करण्यास सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कटिबद्ध असणार आहेत.